इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य। श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आषाढ सरीने वातावरण आल्हाददायक झालंय, मन उत्साहित झालंय. अशाच वेळी आपल्याला वेध लागतात ते आषाढी एकादशीचे. आषाढी एकादशीला विठुरायाची भेट व्हावी यासाठी लाखो वारकरी मुखात ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत त्यांच्या पालखीचे जणू भुई होऊन वारीला जायला बाहेर पडतात. आषाढीच्या या वारीला शेकडो वर्षांचा वारसा आहे, अनेक पिढ्यांचा वारसा आहे. आजच्या दिवशीही वारीने पुढच्या मुक्कामाला प्रस्थान सुद्धा केलं असेल. पण श्रोते हो, काहींना विशेषतः कोकणात पंढरपूरला जाणं सहज शक्य झालं नसावं. म्हणूनच आषाढी वारीची मोठी परंपरा इथे फारशी दिसत नाही. पण म्हणतात ना, देव जर मनात असेल तर त्याची भेट नक्कीच होते. प्रत्यक्ष वारीचा अनुभव प्रत्येक रत्नागिरीकराला घेता येत नसला तरीही आता 3 वर्षांपासून रत्नागिरीमध्ये सुद्धा विठ्ठलाची वारी सुरू झालीय. या वारीची ज्यांची संकल्पना आहे त्या रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील आणि समाजसेविका ॲडव्होकेट रुची महाजनी यांच्याशी आज आपण इथे गप्पा मारणार आहोत. मॅडम नमस्कार आणि आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मॅडम, आषाढी एकादशीची वारी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चेला गेलेला विषय आहे, पण कोकणातनं फार परंपरा दिसत नाही. असं असताना रत्नागिरीमध्ये 3 वर्षांपूर्वी आषाढीची वारी सुरू होते. मारुती मंदिरला सगळेच जण जमतात आणि अत्यंत यशस्वी नियोजनाने ती सुरू होते. काय संकल्पना होती तुमची ही वारी सुरू करण्यामागे? आपण आषाढी वारीची जर मूळ कल्पना बघितली तर साधारण 800 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे. असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी त्यांनी सुरुवात केली प्रथम वारीला, आणि त्यानंतर वारी आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. लाखो वारकरी त्या वारीमध्ये सामील होतात आणि एकच ध्येय, एकच आस, ती म्हणजे विठ्ठलाचं दर्शन. आणि जे वारकरी असतात ते तर फक्त कळस बघून परत येणारे आहेत. आतही जाणं त्यांना वेळेकडनं किंवा गर्दीकडनं कदाचित नसेल, कळस बघूनही माझा विठ्ठल मला भेटला असं म्हणून परत येणारे वारकरी, पण नित्य नियमाने अनेक वर्षानुवर्ष पायी चालत जाणारे वारकरी परंपरा आहे. कोकणामध्ये जर आपण बघितलं तर मला थोडं असं वाटतं की शेतीचा हंगाम त्यावेळेला असतो, लावणी बरेच वेळा आटपलेली नसते, आणि म्हणून कदाचित असेल की कोकणातनं वारीमध्ये पूर्ण वारी करण्याचं प्रमाण कदाचित कमी असावं. आणि म्हणून त्याचं आपण जर बघितलं तर आपले सण समारंभ ह्याचं आपल्या शेती व्यवसायाशी निगडीत नक्कीच असतं. म्हणून गणपतीचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. विठ्ठल आणि पांडुरंग ह्याची आस तर प्रत्येकाच्या मनात असते, पण वारीला जाणं सगळ्यांना शक्य होत नाही. आता इथल्या रत्नागिरीतल्या वारीबद्दल म्हणाल तर मी 1994 डिसेंबरमध्ये लग्न होऊन रत्नागिरीत आले. त्यानंतर जी पहिली 95 साली आषाढी एकादशी आली तेव्हापासून मी साधारणपणे दरवर्षी वर्तमानपत्रात आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपला विठ्ठल मंदिराचा फोटो आणि कॅप्शन असं असायचं की प्रति पंढरपूर. अनेक वर्षांवर्ष ते मनात प्रति पंढरपूर प्रति पंढरपूर. 3 वर्षापूर्वी मात्र आषाढी एकादशीच्या आधी माझ्या मनात हाच विचार आला की प्रति पंढरपूर आहे, प्रति पंढरपूर आहे. प्रत्यक्ष विठोबाची म्हणजे पंढरपूरची वारी करण्याचं मनात सगळ्यांच्या असतं, पण अनेक अडचणी असतात. म्हणजे वैयक्तिक माझं बघाल तर मला सुद्धा असं नेहमी साशंक वाटतं की अरे एवढं चालणं जमेल का, इतके दिवस आपल्याला काढता येतील का. आणि मग लक्षात आलं की हा जसा माझ्या मनात विचार आहे तसा अनेकांच्या मनात असणार. असे अनेक विचार मनात चालू होते की तिथे नाही जाऊ शकत तर आपण निदान आपल्या घरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत आषाढी एकादशीला चालत जाऊया. म्हणजे हे आधी तुमच्या मनात वैयक्तिक स्वरूपात ते आलं होतं, पण मग ह्याला सामूहिक रूप कधीच प्राप्त झालं? म्हणजे वैयक्तिक इतकं वैयक्तिक होतं की मी माझ्या मुलाला म्हटलं की ह्या वर्षी एकादशीला ना आपण एक पण करूया की आपण खरी खायचं प्यायचं काही नाही म्हणजे आधी, आणि दोघांनी इथून चालत, कारण जेमतेम 2.5-3 किलोमीटर आहे, मारुती मंदिरच्या जवळ माझं घर आहे, तिथून विठ्ठल मंदिर तेवढंच अंतर आहे आपलं. पुन्हा उतार आहे, म्हणजे उलटं यायचं तर चढ तरी आहे, तोही भाग नाही. म्हटलं आपण जाऊया असं आम्ही दोघांनी ठरवलं. मग म्हटलं आपल्या ऑफिसमध्ये वगैरे विचारू की कधी येतील काय वगैरे. आणि एकादशीच्या 1 महिना आधी माझ्या ऑफिसमध्ये विश्व हिंदू परिषदचे वल्लभजी केनवडेकर आणि त्यांच्याबरोबर विराज चव्हाण असे 2 जण राम मंदिराचा फोटो मला द्यायला आले होते. तर ते आलेले असताना मी असंच वल्लभजींना म्हटलं की ना माझ्या मनात एक विचार आहे, बोलू का तुम्हाला? तर म्हणाले काय? म्हटलं मला असं वाटतं की असं जावं, एक आपण 15-20 माणसं 25-30 माणसं असे जमूया.
मारुती मंदिरशी आणि तिथून चालत चालत जाऊया. हं. ते म्हणाले चांगली कल्पना आहे, आपण अजून काही लोकांना विचारू. म्हणजे हा. त्या दिवसापासून बरोबर 1 महिना शिल्लक होता. हं. 1 महिना आधी असताना हा मनात विचार आला. ऑफिसमधनं मी संध्याकाळी बाहेर पडल्यावर थोडं चालून यायचे. ते चालत असताना मी कौस्तुभ सावंतला फोन केला, सुहास ठाकूर देसाईला फोन केला. हं. आमच्या ऑफिसमध्ये ॲडव्होकेट प्रशांत पाध्ये आहेत माझे पार्टनर. त्याला सांगितलं की अरे असा असा विचार माझ्या मनात येतोय. तर प्रत्येकालाच ती कन्सेप्ट आवडत गेली आणि मग लगेच आम्ही 2 दिवसात एक पहिली मीटिंग ठरवली आणि मग शिवप्रतिष्ठान, त्याचे सगळे कार्यकर्ते, म्हणजे आपण ज्यांना सगळ्याच्या सगळे धारकरी म्हटले जातात, हो. ते सगळे आले. राष्ट्रीय सेवा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे सगळे आले आणि आपल्याकडे नववर्ष स्वागत यात्रा असते. हो. त्याच्यामध्ये जवळजवळ 50 वेगवेगळ्या ज्ञाती त्याच्यात सामील होतात. होय. त्या ज्ञातींचे संपर्क क्रमांक होते, त्या सगळ्यांना आपण बोलवून घेतलं. अरे वा. अशी आपली एक पहिली मीटिंग झाली. हा. म्हणजे पहिल्या सभेला आपण साधारण 25-30 जण जमलो असू. हं, हं. त्यानंतर मग लगेच आपण एक पोस्टर करूया, एक बॅनर करूया हं. आणि अशा पद्धतीने माणसं जोडत गेलो. म्हणजे ते महिनाभर रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाऊन माझं तर एक काम असायचं की सगळेजण सांगायचे की ह्यांना फोन करा, ह्यांना फोन करा. ते मला एक एक नंबर पाठवायचे आणि मी रत्नागिरीतल्या सगळ्यांना एकेकाला फोन करत जायचे. अशा फक्त 4 मीटिंग झाल्या आपल्या वारीच्या आधी अच्छा. आणि लगेच वारी होती आपली. हा. असा आपला प्रवास सुरू झाला. हा. आणि मग वारीचं नियोजन झालं. निधी जमवायचा होता तो हा. उत्स्फूर्तपणे. हा. कारण तेव्हा असं आम्ही ठरवलं, जे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्यांनी, की आपण इथे काही रजिस्टर मंडळ करणार नाही हो. आहोत. रजिस्टर मंडळ केलं की त्याचा न्यास केला की त्याच्या निवडणुका हे ते हो, अन्य अनेक कमिटी, गोष्टी सुरू होतात. हा, म्हणून काही रजिस्ट्रेशन वगैरे करायचं नाही. हिशोब एक एक पैशाचा लिहिलेला असतो आणि वारी संपल्यानंतर 4-5 दिवसांनी सगळ्यांच्या सोयीने परत एक आढावा बैठक घेतो. त्याच्यामध्ये सगळे हिशोब ठेवले जातात. जर काही रक्कम उरली तर ती पुढच्या वर्षीसाठी आपण ठेवून देतो. अशा पद्धतीने निधी जमवायला सुरुवात केली. मग लोक अगदी उत्स्फूर्तपणे निधी आणून देत होते. मग परत असं झालं, वल्लभजी म्हणाले की आपल्याला वारीची परंपरा वगैरे काहीच माहित नाहीये, म्हणजे कसं असतं, काय असतं. मग लांजामध्ये दादा रणदिवे यांचा एक वारीचा ग्रुप आहे. वल्लभजी म्हणाले मी त्यांच्याशी संपर्क करतो. मग त्यांनी दादा रणदिवेंशी संपर्क केला. मग आदल्या दिवशी दादा त्यांचा ग्रुप घेऊन आले. असं करता करता पालखी घ्यायची. पालखी घेतल्यावर मनोहरपंत जोशी तेही मीटिंगला होते. ते म्हणाले माझ्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहेत, मग त्या आपण आणू. त्या पालखीत ठेवल्या. त्याच्यानंतर आपल्याकडे पेडणेकर काका आहेत, त्यांच्याकडे माऊलींच्या चांदीच्या पादुका आहेत. ते म्हणाले मी पादुका देतो. विठ्ठल मंदिराच्या जवळ ते राहतात. वारीच्या दिवशी पहाटे तिथून पादुका घेऊन येऊन पालखीत पादुका आणि विठ्ठल रखुमाई मूर्ती असं सगळं ठेवून आपली पालखी अगदी पारंपरिक सजवली गेली. आणि सगळे दादा रणदिवेंचा ग्रुप होता. मग त्यांनी विणेकरी काय असतो, प्रमुख वारकरी काय असतो, टाळकरी कोण असतो, ही सगळी परंपरा सांगितली. म्हणजे मला वाटतं की खरंच प्रत्येकाच्या मनात वारीला जायची इच्छा होती, त्यामुळे तुम्ही एकदा बोलून दाखवलीत प्रत्येकाकडे आणि प्रत्येकाने ती उत्स्फूर्त उचलून धरली असंच मला वाटतं. वारीचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला रणदिवे यांनी सांगितला, तर ते काय काय त्यांनी सांगितलं? नाही, अनुभव म्हणजे त्यांनी प्रथा सांगितल्या कशा असतात की सगळ्यात पुढे जो वारकरी ग्रुप असतो, म्हणजे सुरुवात करताना विणेकऱ्याला, प्रमुख वारकऱ्याला ह्यांना हार घालायचा असतो आणि ते पुढे जातात ते वारकरी. आणि जेव्हा मंदिरात जातो त्यावेळेला प्रथम आरती होते, प्रदक्षिणा होते आणि त्यानंतर इतर वारीत आलेल्या सगळ्यांनी दर्शन घ्यायचं असतं. आता पहिल्या वर्षी आम्हाला ह्याचा अनुभव नव्हता. आमची पालखी आत गेली, वारकरी ग्रुप आत गेला आणि आपल्या दरवाजाशी म्हणजे विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी ही सगळ्यांची गर्दी लोटली. आणि ही सगळी जी आतल्या प्रथा असतात, म्हणजे आरती करायची असते, प्रदक्षिणा करायची असते, त्याला थोडासा वेळ गेला. तोपर्यंत त्यांना थोपवणं हे आम्हाला जरा थोडं कठीण गेलं. कारण मग लोकांना वाटायला लागलं अरे दारापर्यंत आलोय आणि आत जायला इतका वेळ का. पण गेल्या वर्षी आता आम्हाला तो अनुभव आला. त्यामुळे आम्ही रामळीच्या पुढे गेलो की वारकरी आणि पालखी म्हणजे प्रमुख वारकऱ्यांचा जो ग्रुप आहे तो आणि पालखी असं आम्ही पुढे नेतो आणि बाकीच्यांना गोखले नाक्यावरच अभंग वगैरे गात गात तिथेच नाचवत ठेवायचं. आणि जेव्हा आतली प्रदक्षिणा आणि आरती होईल त्याच्यानंतर मग त्यांना पुढे आणायचं. हे आम्हाला समजलं आणि मग ते आम्ही मागच्या वर्षी ते इम्प्लिमेंट केलं. त्यामुळे मागच्या वर्षी तर फारच सोयीस्कर आणि सुटसुटीत झालं. म्हणजे आषाढीच्या वारीबद्दल असं म्हटलं जातं की ते उत्तम मॅनेजमेंटचे
उदाहरण आहे. तसंच मला वाटतं की तुम्हालाही हा अनुभव रत्नागिरीतल्या वारीमध्ये आलेला दिसतोय. अगदी निश्चित, कारण ते हार किती लागतात. मग ज्या वेळेला आपण मारुती मंदिरमधनं सुरुवात करतो, तिथल्या सगळ्या देवांना एक एक हार, पालखीत पादुका, विठ्ठल रखुमाई मूर्ती त्यांचे हार, हे सगळे हार किती लागणार वगैरे ते लिहून घ्यायचं. प्रमुख विणेकरी किंवा प्रमुख वारकरी, टाळकरी ह्यांचे हार, हे सगळं लिहायचं. नंतर सुरुवात करताना आपण मारुती मंदिरहून करतो त्यावेळेला शिवप्रतिष्ठानच्या वतीने पहिले महाराजांची पूजा, ती त्यांची नैमित्तिक पूजा असते, पण ती पूजा आणि जे कोणी आपले प्रमुख वारकरी असतील त्यांच्या हस्ते महाराजांना हार, तो हार, हे सगळं नियोजन एक एक आम्हाला पहिल्या वर्षी केलं होतं. गेल्या वर्षी ते अधिक सोयीस्कर गेलं की हा आता सगळं लेखी आहे, आपल्याला सगळं लिहून ठेवलेलं असल्यामुळे तेच सगळं परत करायचं आहे. ज्यावेळेला मारुती मंदिरपासून वारी निघते तर तो पहिला क्षण कसा असतो, म्हणजे काय सुरुवात होते? सुरुवातीला आपण मारुती मंदिर मधल्या देवांची पूजा, तिथली आरती, त्याच्यानंतर पालखीतल्या विठ्ठल रखुमाई आणि पादुकांची आरती, ती पूजा आणि आरती झाली की मारुती मंदिर मधनं आपण पालखी बाहेर घेतो. मारुती मंदिरला एक पूर्ण प्रदक्षिणा घेतो. अरे वा. ते सुद्धा असं झालं होतं की पहिल्या वर्षी आम्हाला असा अंदाज नव्हता. आम्ही एक पोलिसांकडे आपल्याला एक नॉमिनल अर्ज द्यायचा असतो. तो अर्ज देताना आम्ही अर्ज दिलेला की साधारण 150 लोक जमतील, आणि नंतर आम्ही बघायला गेलो तर मागची संख्या वाढतीये आणि पहिल्या वर्षी जवळपास 3000 लोक उत्स्फूर्तपणे आली होती. रविवार होता, त्याच्यामुळे 3000 लोक त्याच्यामध्ये सामील झाली होती. म्हणजे आम्ही निघाल्यानंतर आपलं जे विठ्ठल मंदिराचा न्यास आहे त्याने आम्हाला, तिथले आपले नाना मराठे, आनंद मराठे, त्याने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही निघाला की फोन करून सांगा, कारण महाजनी फाउंडेशनकडनं तिथे 500 केळी, 500 चिक्क्या असं ठेवलं होतं येणाऱ्या भक्तांना, आणि विठ्ठल मंदिराकडनं लाडू होते राजगिऱ्याचे. सुरू केल्यावर मी तिथे गेले मंदिरामध्ये आणि बघितलं तर आम्ही आदल्या दिवशी चिक्की वगैरे नेऊन ठेवलं होतं, आणि आम्ही सांगताना सांगितलेलं की प्रत्येकाला एक चिक्की आणि एक केळं बरोबर असं फाउंडेशन तर्फे द्यायचं. पण तिथे वाटणारे आपले सगळे बांधव एक एकच देत होते, म्हणून मी हळूच विचारलं की दादा आपण एक एक का देतोय, 2-2 का नाही? तेव्हा दादा म्हणाले की तुम्ही किती लोक आणलेत माहितीये का, आपल्याला एक एक सुद्धा पुरणार नाहीये. म्हणजे असं प्रेमातच ते म्हणाले, अहो एवढी माणसं आली आहेत आपल्याकडे. आणि नाना मराठे म्हणाले की तुमची संख्या एवढी झालेली आहे बघून आम्ही ताबडतोब अंजनारीला फोन करून अजून 2000 लाडू मागवलेत, आणि ते 1-1.5 तासात त्यांनी पाठवले आम्हाला. म्हणजे इतका असा हा प्रवास होत गेला की इतका उत्स्फूर्तपणे लोक सामील झाले, आणि प्रतिक्रिया पण अशा होत्या लोकांच्या. म्हणजे आम्ही चालत असताना पाठीमागे अनेक अशा वयस्कर स्त्रिया होत्या, वयस्कर पुरुष होते, त्यांचा आपापसातले संवाद आमच्यापर्यंत पोचत होते. ते असे होते की अरे ह्यांना ना देवाने खूप चांगली बुद्धी दिली आहे की त्यांनी वारी काढली. हे जे आयोजक आहेत ना ते दरवर्षी अशी वारी काढू देत. आणि तेव्हा एक मुख्य जाणवलं की ही वारी आपण म्हटलं की कल्पना माझी, संकल्पना माझी नसतं, हे आपलं नसतं, काहीच आपलं नसतं. मी 95 सालापासून रत्नागिरीत आहे. मला सुद्धा 3 वर्षापूर्वी का असं वाटावं की आपण इथे काढावं? त्याचं कारण ते आपली कल्पना नसते, ती कल्पना त्या ईश्वराचीच असते, आणि ईश्वराचे माध्यम आपण असतो. त्याला असं वाटत असेल की अरे रत्नागिरीतल्या लोकांना मला भेटायची, वारीचा अनुभव घ्यायची प्रचंड इच्छा आहे, आणि ती इच्छा इतकी प्रबळ झाली की ज्या वेळेला त्या ईश्वरापर्यंत पोचली, त्या पांडुरंगापर्यंत पोचली, त्यावेळेला त्या पांडुरंगानेच मला मनात कुठेतरी ती जाणीव दिली की हे सुरू कर. तुझ्याबरोबर असे रत्नागिरीतले अनेक भाविक आहेत की ज्यांना त्या खऱ्या वारीला यायला जमत नाहीये, पण वारीचा अनुभव हवाय, पण त्याच दिवशी माझं एकत्र येऊन दर्शन हवंय, तर हे सुरू कर. असं नक्कीच हाच त्यामागची प्रेरणा आहे. आणि हेच आपण म्हणू शकतो की ती कल्पना, ती संकल्पना ही रत्नागिरीतल्या समस्त विठ्ठल भक्त त्यांची जी प्रबळ इच्छा होती त्यातून ईश्वराने निर्माण केलेली किंवा पांडुरंगाने पाठवलेली संकल्पना आहे. आणि ती जी आस होती ना सगळ्यांना की मला पण माझ्या इथल्या विठुरायाचं दर्शन घ्यायचंय, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, ती इतकी प्रबळ झाली की शेवटी पांडुरंगाने सांगितलं हो आता या तुम्ही. असंच नक्की त्याचा अर्थ आहे. या वारीमध्ये सहभागी होण्यामध्ये कोण कोण असतं, म्हणजे असे काही ग्रुप्स आहेत, संघटना आहेत? आपण सगळ्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त लोकांनी या. आपण पेहराव हा सुद्धा आपला कंपल्सरी नाहीये, आपण सजेस्ट करतो, सुचवतो की शक्यतो सगळ्यांनी पुरुषांनी पांढरा झब्बा लेंगा, पांढरं धोतर असं घालावं,
महिलांनी साडी नेसावी, पंजाबी ड्रेस घालावा. फक्त एक मात्र की आधुनिक म्हणजे पाश्चात्य कपडे घालून वारीत येऊ नये. पारंपरिक वेशभूषा असावी. पारंपरिक कोणताही घाला. तुम्हाला अगदी साडी नेसून चालणं पावसात शक्य नसेल, पंजाबी ड्रेस घाला, त्यालाही हरकत नाही. कारण भारतातल्या कोणत्या ना कोणत्या तरी भागातला तो सुद्धा पारंपरिक ड्रेस आहे. म्हणून असं नाहीये की फक्त साडीच, तोही एक अल्टरनेटिव्ह आहे आपल्याकडे. पण आपला भारतीय वेश करावा. त्याच्यानंतर आम्ही पहिल्याच वर्षी ते सगळ्यांना आपले जे टिळे लावतात ते टिळ्याचे आम्ही लावायले. मागच्या वर्षी आम्ही छाप आणले, त्याचे छाप सुद्धा अगदी त्याच वेळेला आमच्यातला एक पंढरपूरमध्ये गेलेला होता. आम्ही फोन केला तेव्हा त्यानं म्हणाला, बरं झालं फोन केला, 2 मिनिटांनी मी स्विच ऑफ करणार होतो कारण मी देवळात जाणार होतो. तो ते छाप घेऊन आला. आता ह्या वर्षी फक्त असं लक्षात आलंय की ते छाप बायकांसाठी ओके आहेत, पुरुषांना ते जरा लहान पडतायत, त्यामुळे जरा मोठे छाप आणायचे असं चालू आहे. पण मग ते आदल्या दिवशी म्हणजे तसं प्लॅनिंग करताना आदल्या दिवशी मग आम्ही ते पांढरे आपले चंदनाचे जे खडू सारखे मिळतात, मग ते आदल्या दिवशी मी ते भिजत टाकून ठेवते आणि सकाळी ते घेऊन जाते की ते 2 वेगवेगळ्या डब्यांमध्ये, किंवा एक महिला वर्गासाठी एक पुरुष वर्गासाठी ते लावायला. असं एक एक सुचत गेल्यामुळे होत गेलं. टाळ घेतले. 4 आपल्याकडे स्पीकर असतात, पण वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षा किंवा गाडी ठेवून, आणि मंडळं आपली आपली गात जातात. तिथे असं काही नाहीये की कोणी यायचं कोणी नाही, असं काही नाही. मागच्या वर्षी आम्ही बऱ्याच भजनी मंडळांशी संपर्क केला होता की तुम्ही या म्हणून, तुम्ही सामील व्हा. फक्त आम्ही काय करतो की साधारण एक स्पीकर झाला की त्याच्या मागे एक निदान 500-600 लोक असतील, मग दुसरा, म्हणजे आवाज मिक्स होऊ नये. बरोबर आहे. आणि मग उत्स्फूर्तपणे लोक भजन, अभंग, हरिपाठ सांगत असतात आणि ते म्हणत आपण जात असतो. विठ्ठल भक्तीचेच सगळे अभंग असतात, पण इतरही सांगितले तरी. कारण मी म्हटलं तसं की आपल्याकडे ही आत्ता सुरू झालेली आहे. आपल्याकडे ती परंपरा रुजायला वेळ लागेल, त्याची माहिती व्हायला वेळ लागेल. त्यामुळे आत्ता तरी जे आपण भजन किंवा अभंग म्हणतो ते साधारण विठ्ठलाचे आपल्याला सुचतील ते असे म्हणतो. काही जण खूप छान तयारीने अभंग सांगतात, भजन सांगतात, ते करत करत आपण जातो. वारीमध्ये अन्य वयोगटातील नाही, तरुण लोकांचा सुद्धा खूप छान सहभाग आहे. युवकांचा तुम्ही म्हणालात की सहभाग असतो, तसं शालेय विद्यार्थी, लहान मुलं यांचा सहभाग असतो का? शाळांमधनं गेल्या वर्षी आली होती मुलं, खूप छान नटून थटून मुलं आली होती. आणि आपण 2 ठिकाणी रिंगण हेही करतो. एक माळनाक्यात, तिथे मोठी जागा आहे, तिथे करतो, आणि एक जयस्तंभावर करतो. म्हणजे त्यामुळे मुलं येऊन फुगड्या घालत होती, सगळे पारंपरिक वेशभूषा करून आली होती. मुलं सहभागी होत आहेत छान शाळेची, आणि अजून येतील तर खूप चांगलं आहे. जेवढ्या शाळा उत्स्फूर्तपणे आपल्या मुलांना आणतील की त्यांना शाळा त्यांच्या उपक्रमाअंतर्गत, पंढरपूरला तर घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथली गर्दी वगैरे बघता, पण इथलं आपलं अंतर फक्त 2.5-3 किलोमीटर आहे. म्हणजे ह्या निमित्ताने मला शाळांना सुद्धा सांगायला आवडेल की तुम्ही आपापल्या मुलांना घेऊन या, मोठ्या तुकडीच्या तुकडी शाळेची घ्या आणि सहभागी व्हा. कारण इतकं सुंदर वातावरण असतं, अतिशय सुसूत्रपणे, शांतपणे नाचत गात सगळेजण टाळ वाजवत, टाळ्या वाजवत, आणि तोंडाला जे म्हणजे ऐकायला जे मिळेल ते म्हणत. प्रत्येकाला स्वतःला येतं असं नाही, पण ऐकून लीड अँड फॉलो मेथडनी, म्हणजे कोणीतरी भजन सांगतोय त्याच्या मागे आपण म्हणतोय, अशा पद्धतीने सुंदर सुरू असतं. तर शाळांनी सहभागी व्हावं, महिलांनी व्हावं, कॉलेजमधल्या युवक युवतींनी व्हावं, की आपली परंपरा जी आज वारीची परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतीये ती आपल्या गावात होतीये. 3-1 तासामध्ये आपण मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर पोचतो. 7ला सुरू केली की 10-10:30 पर्यंत आपण तिथे पोचतो, आणि सगळं दर्शन वगैरे घेऊन आपण 11:30 पर्यंत घरी येऊ शकतो. तर सगळ्यांनी आवर्जून त्यात सामील व्हावं. वारीच्या पूर्ण प्रवासामध्ये कशा कशा पद्धतीने तिचं पुढे प्रस्थान होतं? मारुती मंदिरून निघाली की आपलं माळनाका जे आहे तिथे मोठी जागा आहे मोकळी, मग तिथे आपण एक रिंगण करतो, आणि ज्यांना फुगड्या वगैरे खेळायच्या ते आत फुगड्या खेळतात. तिथून परत पुढचा प्रवास होतो आणि जयस्तंभाजवळ करतो. तिथे परत एक मोठी जागा आपल्याला उपलब्ध होते, म्हणून तिथे करतो. तिथून मग आपण रामळीतनं गोखले नाक्यावरनं आपण सरळ विठ्ठल मंदिरामध्ये बरोबर 7ला आपली पालखी मारुती मंदिरातनं बाहेर येईल ह्याचा अगदी कटाक्षाने पालन करतो. थोडंसं मंदिरातली आरती व्हायला 5-10 मिनिटं पुढे मागे झाली तर, अन्यथा आपण 7ला बाहेर पालखी घेतो. प्रथम मारुती मंदिरला एक प्रदक्षिणा घालतो, म्हणजे त्यातनं काय होतं, प्रदक्षिणा घातल्यामुळे सगळ्यांची एक व्यवस्थित लाईन तयार होते. नाहीतर मग कोण पुढे, कोण मागे, कोण मध्ये घुसतंय असं होत नाही. म्हणून आपण तिथे एक मारुती मंदिरला प्रदक्षिणा करून सुरू करतो.
जसं तुम्ही म्हणाल महाजनी फाउंडेशनच्या माध्यमातून काही सेवा दिली जाते, तशीच अजून कुठल्या सामाजिक संस्था येतात का? अजून सामाजिक संस्था आता मागच्या वेळेला आपल्याकडे काही जणांनी पाणी वाटप केलं होतं. त्याच्यानंतर रामळीमध्ये आपल्याकडे काही व्यापाऱ्यांनी सगळ्यांना चिक्की दिली होती, कारण उपास असल्यामुळे त्यावेळेला त्याच पद्धतीने. आणि दुसरा कटाक्ष असा असतो, म्हणजे आम्ही आत्ता सुद्धा एकाने विचारलं होतं तेव्हा मी त्यांना अशी विनंती केली होती की जेणेकरून कचरा होईल असं काही देऊ नका, कारण त्यावेळेला सगळे वारकरी पण पुढे जाण्याच्या मनस्थितीत असतात. त्यामुळे कचरा उचलून बरोबर टाकला जाईल की नाही ह्याच्याकडे लक्ष देणं थोडं कठीण होईल आयोजकांना. त्याच्यापेक्षा तुम्ही असं द्या की जे आमच्याकडनं फेकलं जाणार नाही. याच्यासाठी प्रशासनाची तुम्हाला मदत किती होते? आता तसं बघायला गेलं तर ह्यामध्ये आपण कोणताही राजकीय प्रशासकीय सहभाग नाहीये. हे टोटली सगळ्या हिंदू समाजाने एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे केलेलं नियोजन आहे. पोलिसांचं त्यांना बंदोबस्ताला, म्हणजे पहिल्या वर्षी तर आम्हीच त्यांना फक्त 150 लोक सांगितली होती आणि 3000 लोक आली. आता गेल्या वर्षी काही पोलीस होते, भगिनी होत्या, बंधू होते, तेही मध्ये फुगड्या घालून सामील झाले होते. तेही त्याचा आनंद घेत होते, कारण जाणवतं की ह्या लोकांना कायम बंदोबस्ताला राहावं लागतं. ते कधी सामील होणार आहे ह्याचा आनंद ते कधी घेणार? आणि त्यांना तर अशा सणांना सुट्याच मिळत नाहीत, त्यांना तर ड्युटीच असते. त्यामुळे ते इतक्या आनंदाने सामील झाले आणि आम्हालाही ते खूप आवडलं की ते फार उत्स्फूर्तपणे येऊन फुगड्या घालत होते, त्याचा आनंद घेत होते. आता हे 3रं वर्ष आहे वारीचं, तर तुम्ही नियोजनाला केव्हा सुरू करता? नियोजनाला साधारण 1.5-2 महिने. पहिल्या वर्षी अगदी एकच महिना होता, गेल्या वर्षी 1.5-2 महिने आमचं पोस्टर प्रसारित झालेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, हा एक मुद्दा आहे, अनेक दुकानदारांकडे आम्ही वारीचं पोस्टर लावायला देतो, म्हणजे त्यामुळे येणारी लोक ना ते वाचून त्यांना माहिती होते. ते पहिल्या वर्षीपासून आम्ही सुरू केलंय. आता ह्या वर्षी सुद्धा आमची देऊन झालेत आणि काही देतोय आम्ही. असं तुम्ही कामाचं पण नियोजन करून देता का प्रत्येकाला? हो, आहे. तसं आहे आमचं. आता वारकरी जे आदल्या दिवशी येतात त्यांची निवासाची, रात्रीचं जेवण, सकाळचं लवकर उठून अंघोळ, चहा आणि रात्रीचा निवास ह्याची सोय सुहास ठाकूर देसाई, कौस्तुभ सावंत यांनी केलेली असते. पालखी सजावट हे पूर्ण काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सगळे धारकरी करतात. त्यांचे आपापसात ठरलेलं असतं, पण आपल्या वारी समितीकडनं हे काम त्यांच्याकडे असतं, असं ठरलेलं असतं. किंवा आता टिळकाळीतून पादुका आणायच्या आहेत, तर ते टिळकाळीतले काही जण पहिल्या वर्षी शेवडे म्हणून घेऊन आले, गेल्या वर्षी जोशी घेऊन आले, असं ते आपापसात ठरवून ते ठरवतात की पादुका कोणी आणून द्यायच्या सकाळी लवकर, कारण त्या 6:15 पादुका याव्या लागतात, म्हणजे मग त्या पालखीमध्ये मांडाव्या लागतात. तसंच आता पहिल्या वर्षी विठ्ठल रखुमाईची मूर्ती जी आम्ही मनोहरपंत जोशींकडनं घेतली, तर आता गेल्या वर्षी ते इतकं सेट झालं की 2 दिवस आधीच त्यांनी मूर्ती माझ्या घरी आणून ठेवली. म्हणजे आता हे सगळं असं सेट झाल्यासारखं की प्रत्येकाला सांगितलेली कामं ती तशी त्यांनी करायची. आणि ह्यामध्ये सहकार्याचं म्हणाल मुख्यतः तर आपलं हॉटेलचे श्री व सौ नलावडे, त्या दोघांनी पहिल्या वर्षीच्या आमच्या पहिल्या मीटिंग पासून त्यांचं हॉटेल आमच्यासाठी मीटिंग करायला उपलब्ध करून ठेवलेलं आहे. आणि आता जेव्हा आपण पालखीसमोर पहिला नारळ वाढवतो किंवा विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची आपण पूजा करतो किंवा पादुकांची पूजा करतो, ते आम्ही आमच्या जो ग्रुप आहे सगळ्यांचे संबंध एकमेकाशी अतिशय ह्याच्यामुळे जवळीकीचे, प्रेमाचे झालेत. आमच्यामध्ये कोणाला मान अपमान असं काही नाही. आम्ही एकमताने ठरवतो की अरे ह्या वर्षी नारळ हे वाढवतील, पूजा हे करतील, बस एवढ्यावर आमचं होतं. विठ्ठलाने सगळ्या महाराष्ट्राला एका भक्तीच्या सूत्रामध्ये जोडून ठेवलेलं आहे. तीच संकल्पना किंवा तीच भावना, मला असं वाटतं तुम्ही जे आता इतका सगळं तयारीचं, नियोजनाची माहिती देत होता, तेव्हा मला असं वाटतं की रत्नागिरीतल्या लोकांना सुद्धा या विठ्ठलानेच एका भावनेमध्ये जोडून ठेवलेलं आहे, विठ्ठल भक्तीच्या. पण जेव्हा मुलाखतीच्या शेवटाकडे येतो तर मॅडम, आता वारी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, तर काय सांगाल रत्नागिरीकरांना? 17 जुलैला वारी आहे. माझं परत परत सगळ्यांना हेच म्हणणं आहे, माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं, की आपण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही. ते आपल्याला दुरापास्त होतं, कठीण होतं, पण आपल्या इथे गावात आहे, 2.5-3 किलोमीटरच चालायचं आहे. सगळ्यांनी एकदा तरी त्याच्यामध्ये, एकदा म्हणण्यापेक्षा एकदा आलात की पुढच्या वर्षी तुम्ही येणारच, हे अगदी आहेच. पण या आवर्जून या, त्याला वयोगट काही नाही किंवा असं काही कोणता नियम नाही, कोणी सहभागी होण्याला काही नियम नाही, त्याला कुठली वर्गणीची अपेक्षा नाही, खर्च नाही. पुन्हा विठ्ठल मंदिरापासून परत यायला रिक्षा असतात.
तो एक छोटासा अनुभव सांगते की हं. विठ्ठल मंदिरापासून परत यायला, आता आम्ही गाड्या तर वरच असतात मारुती मंदिरच्या आसपास, तिथून येताना ना असाही अनुभव आला की वर यायचंय आणि मी दिसतोय आम्ही वारीत नाही येतोय. तिथून येताना त्या रिक्षेवाल्या बांधवांनी पण पैसेही नाही घेतले तेवढे. अरे वा. कारण म्हटलं "अहो, आमच्याकडे आत्ता पैसे नाहीयेत काही, हं, हं. आम्ही तसेच गेलो होतो, नंतर देतो." ते म्हणाले "छे, पैसे कसले, काही नकोत." अरे वा. असं करून त्यांनी आम्हाला मारुती मंदिरला सोडलं. तर सगळ्यांनी आवर्जून सहभागी व्हा. ज्यांना ऑफिस आहेत त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं, कारण आपली 10:30-11 पर्यंत आपलं दर्शनही होतं. हो. त्यामुळे सगळ्यांनी 1 तास 1.5 तास थोडंसं लेट गेलं तरी हरकत काही नाही. आपण म्हणजे त्या पद्धतीने बोलावं. हं, किंवा जे खाजगी कार्यालय ऑफिसेस आहेत हं, हं, त्यांनी सुद्धा आपापल्या स्टाफला हं. थोडीशी 1-1.5 तासाची मुभा द्यावी हं, हं. आणि ह्या भक्तिरसात सगळ्यांनी न्हावून त्याचा अनुभव घ्यावा. हे सगळं जे सुरू झालंय हं. त्याचे संकेत, त्याची संकल्पना त्या पांडुरंगानेच आपल्याला दिलेली आहे. वा. तो बोलवतोय, हं. जाण्याचं काम आपलं आहे. त्यांनी बोलवलंय आपल्याला, आता आपण जाऊया. खूपच छान मॅडम, तुम्ही माहिती दिलीत आम्हाला. आणि एक वेगळी अनुभूती दरवर्षी आता रत्नागिरीकर अनुभवतात असं मला वाटतं. श्रोते हो, एकमेकांना जोडून ठेवलं की समाज घडतो आणि समाज घडवण्यासाठी ईश्वरी शक्तीची नक्कीच आवश्यकता असते. 800 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून महाराष्ट्रामध्ये वारी सुरू आहे. आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण आता रत्नागिरीमध्ये सुद्धा वारीची ही परंपरा सुरू झाली. मला वाटतं रुची महाजनी मॅडमने आपल्या सर्वांना आवाहन केले, तर येत्या 17 तारखेला काय हरकत आहे या वारीचा अनुभव घ्यायला. आपण सर्वच जण या वारीमध्ये सहभागी होऊया. याच नोटवर मी अनघा योगेश मगदूम इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य